करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे. सतीशचा पहिलाच बॉल. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला आहे जिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशम. इथून मात्र अकाउंट ओपन झालंय. 30 आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल इथून मात्र प्राप्त झालेली आहे. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी इथून तयार होतो आहे. स्वामी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इन वरती. यावेळीचा हा बॉल दिशाहीन गोलंदाजी पंचांचा सिग्नल. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. वाईट +1 म्हणजे 2 धावा आपण पाहिल्या. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 4 धावा. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर इथून मात्र तयार होतो. यावेळेचा हा बॉल पंचांनी नो बॉल घोषित केला. म्हणजेच एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती न काही मेहनत करता इथून ऍड केल्या जातात. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. याही वेळेला खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईट +1 म्हणजेच 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी हा डोकेदुखी ठरणारा बॉल. याही वेळेला वाईट बॉल पंचांनी घोषित केला. पुन्हा एकदा बॉलर इथून मात्र तयार होईल सतीश. या वेळेला लाईन आता पाहावी लागेल. पंचांचा इशारा. याही मुवमेंटला हा वाईट बॉल पंचांनी घोषित केला. चुका 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 आणि चुका होत असताना गोलंदाजी करत असताना बॉलर सतीशच्या माध्यमातून फटका दमदार. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावचीत बाद होण्याची संधी. धोक्याची घंटा आणि इथे मात्र बॅट्समन सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. म्हणजेच एक धाव एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतोय 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी फटका अप्रतिम आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. येथे चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. यावेळेला बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणारा. आता बघता बघता ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघू शकाल 16 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज झाला अश्विन. हे सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अश्विन यांचा हा बॉल दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट बॉलचा. या वेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केला. चांगला बॉल. एक परफेक्ट फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला बोट तर वळवली होती परंतु बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट +1 म्हणजे 2 धावा. बोनस पॉइंट मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. या वेळेला फटका दमदार परंतु तिथे चांगला स्टॉप आपण पाहिला. चांगली फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहावयास मिळालं. तिथे मात्र जर का आपण बघितलं तर ह्या वेळेला देखील आपण बघू शकाल बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. इथून मात्र एकच धाव मिळणारा.
एका जावेवरती बॅट्समन रोहनला इथून मात्र शांत राहावं लागते. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणारा. एका जावेवरती इथून मात्र या बॅट्समनला शांत राहावं लागेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 22 धावा. 1.4 चेंडूचा खेळ संपला. इथे डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु बॅट्समन सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधील. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता चैतन्य गोलंदाजी मार्क वरती आल्यात. 23 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. हो, यष्टांचा वेध. You miss. I will definitely hit. Furniture destroy. First wicket to gone. Batsman Rohan back to the pavilion. पहिला झटका इथून मात्र बसला बॅटिंग करणाऱ्या विक्टोरियन्स या टीमला आणि बॅट्समन रोहन इथून मात्र क्लीन बोल्ड झाला. पहिला धक्का आपण पाहिला. ओव्हर नंबर 3 ला ज्या प्रकारे सुरुवात झाली गोलंदाजी मार्कवर चैतन्य यांना आपण पाहिला आणि विकेट मिळवून दिली त्यांनी आपल्या टीमला. या वेळीला पंतांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. या वेळेला देखील आपण पाहू शकाल बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज इथून तयार होत आहेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. बॉलला डिफेन्स केल्या. धोक्याची घंटा जरूर होती, परंतु एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केलेली आहे. पुन्हा एकदा चैतन्य ओव्हर द विकेट न इथून मात्र तयार होत आहेत. इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला. एकाच जागेवरती शांत राहावं लागेल बॅट्समन स्वामी या खेळाडूला. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. अजून 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. फटका दमदार आहे. आपल्याच आयोजनामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना विनय खडसे यांच्या बॅटमधनं नुकताच चौकार आपण पाहिला. टायमिंग बेमिसाल. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. या वेळेला लेग स्टिकच्या बाहेर पंच आपले दोन्ही हात समांतर करत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात हा व्हाईट बॉल आहे. याही वेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय इंडिया गेटच्या मधनं. 4 येतोय. सेक्टर 9 प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय 35 धावा. 35 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2-3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती. एक गडी तुम्ही गमावलेला आहे. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आला आहे धीरज पाल. यावेळीचा हा बॉल तेज आणि तर्रार आपण पाहिलात. नीरज यांना पंचांच्या उजव्या बाजूने सध्या गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. फटका तर दमदार होता. याला सर म्हटलं जातं समाजारीचं क्रिकेट. ज्या बॅटरच्या बॅटमधनं चौकार येतात त्यांना स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट असतं आणि तेच सध्या काम करतोय बॅट्समन स्वामी. स्ट्राईक नेला विनय यांना आणलं जात आहे.
या वेळेला बॅकफुटला आले होते, त्यांना बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र बॅटला ब्रज 22च्या रूपाने एक धाव आपण पाहिली. या वेळेला नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट किपरनं दाखवली आपली किमया. नो बॉल म्हणजेच एक धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केली जाईल. 38 धावा धावफलकावरती 38 रन्स. इथे अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहिली. पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र कंप्लीट झालेली आहे. आता पहिल्या डावातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या वेळेला मात्र पार्ट्स वरती बॉलिंग करण्याचा इरादा राहिला या गोलंदाजाचा, परंतु एक धाव कंप्लीट झालेली. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. या एक बॉल वरती किती धावा जमवल्या जातील? 40 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, फटका दमदार बॉल जाईल गॅप मधून सीमारेषा पलीकडे. फुटवर्क दर्जेदार, शॉर्ट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय हा खणखणीत सेक्टर 9 प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. 44 रन्स, 44 धावा आणि विजयासाठी 45 धावांचं इथून मात्र टार्गेट सेट केलं, ते म्हणजेच विक्टोरियन्स या टीमनं. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही विनंती करतो. टॉस साठी लगेच या. फिनिशर 8 विरुद्ध जय भवानी, दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. फिनिशर 8 आणि जय भवानी, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी आता या. तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा गणेश साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. फिनिशर 8 आणि जय भवानी या दोन टीमच्या दरम्यान आता आपण टॉस इथून मात्र करणार आहोत. पाहूया नाणेफेकीचा कौल आता इथून कोणता संघ जिंकणार आहे. फिनिशर 8 आणि जय भवानी, कॅप्टन या. शेवटचा कॉल आहे मित्रांनो, लगेच टॉस साठी यायचं. जय भवानी आणि फिनिशर 8 कॅप्टन आता कुठे आहेत? जय भवानी टीमचा कॅप्टन आलेला. फिनिशर 8
चला टॉस आपण करतोय गणेश साहेबांच्या उपस्थितीमध्ये. फिनिशर 8 आणि जय भवानी या दोन टीमच्या दरम्यान आपण आता नॅलिफिकेशनचा कौल उडवणार आहोत. सेकंड मॅचचा आपण टॉस करतो. गणेश साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस कॉल कोण करेल? कॉल कोण करेल? जय भवानी टीमचा कॅप्टन कॉल करतोय. इट इज कॉल्ड टेल आणि हेड आलेला. टॉस जिंकला. आपला निर्णय काय? येस, डिसिजन पेंडिंग आहे. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच स्टार्ट झालेली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. विक्रांत यांचा पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल घोषित केला आणि नो+1 म्हणजेच 2 धाबा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र एकवटल्या जात आहेत. 45 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची ओपनिंग जोडी आपण बघतोय. नितीन आणि त्याच्या साथीनं नीरज यांना आपण बघतोय. बॉलिंगच्या रनवे वरती पहिलं षटक हाताळत असताना विक्रांत यांनी नुकताच नो बॉल हाताळलाय आणि त्यावर एक घोषांकित स्वरूपानं एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर तयार झालेला पुन्हा एकदा. यावेळेला फटका अप्रतिमा. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल गोळीच्या वेगानं. ढुशुम ढुशुम ढुशुम. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. यावेळेला बॅटचा फेस तर ओपन केला होता परंतु बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणारा. चांगला फटका. 7 धावा धावफलकावरती. यावेळेला दिशा भरकटली. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंच नितीन सुतार आपल्याला पाहायला मिळतात. अंडरआर्म टेनिस क्रिकेट मधील भरपूर मोठं नाव. यावेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु स्क्वेअर लेगचे अंपायर सूर्या सरांचा इशारा आलाय की हा नो बॉल आहे. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगचे अंपायर आमचे ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. सूर्या सर अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये इथे मात्र घडतंय काय? बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. बॅटला ब्रश झाला. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. यावेळचा हा बॉल अप्रतिम डिलिव्हरी. आगीचे गोळे फेकतोय की काय असं चित्र या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं ते बॉलिंग करतात. इथे आणखीन एक चांगला बॉलला डिफेन्स केला. आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय. अंपायर 1 बॉल अजूनही बाकी आहे. आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून सांगितलं जाते 10 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल बघा. पहिला बॉल नो+1. दुसरा बॉल चौकार. तिसरा बॉल 1 रन वाईट. त्यानंतर नो बॉल 1 सिंगल आली आणि 2 डॉट म्हणजे 1 बॉल अजूनही बाकी या. यस, थँक्यू. खूप चांगलं गुणलेखन शुभम आणि राहुल यांच्या माध्यमातून आपण बघतो. यावेळेचा हा बॉल वेग प्रचंड. आता पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. 10 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये राज यांना आपण बघतो. फटका अप्रतिम परंतु तिथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि 1 सिंगल आता इथून कंप्लीट झालेली आहे.
बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय सेक्टर 9 प्रीमियर लीग हा ब्रँडेड धमाकेदार चौकार. याही वेळेला चांगला फुटवर्कचा वापर आपण पाहिला, परंतु तिथे मात्र चांगली फिल्डिंग, शॉट कव्हर रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरसावत फटका अप्रतिम सीमारेषे लगत आपण पाहिलं, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, तिथे चांगली फिल्डिंग, थोडासा जंप मारत असताना तो पाहायला मिळाला. याही वेळेला चांगला फटका नीरजचा. 1 धाव आता कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती या बॅट्समनला इथून शांत राहावं लागेल. शेवटचा बॉल, 16 धावा धावफलकावरती. फटका दमदार, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 धावा. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 12ला 27 करायच्या आहेत. 13.50च्या सरासरीने आता प्रति ओव्हर तुम्हाला इथून धावा काढाव्या लागतील या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. पहा, सेकंड ओव्हर मधील पहिला बॉल आपण पाहिला सिंगल, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर सिंगल, 5व्या बॉलवर सिंगल आणि 6व्या बॉलवरती देखील सिंगल आली. आता 12 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती स्वामीचा हा पहिलाच बॉल, वेग प्रचंड आपण पाहिला, स्ट्राइक रोटेट झालेली आहे आणि स्ट्राइकिंग इन वरती आता नीरज आला. नेक्स्ट मॅच फिनिशर 8 या टीमनं टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला. या वेळेला फटका दमदार, धावचीत बाद होण्याची संधी. डिसिजन काय, पंचांचा सक्त नकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅट्समन आता सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. आता 10 बॉल मध्ये 25 करायच्या आहेत या मॅच मध्ये. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. या वेळेला मधली एसटी वाकवलेली आहे, दांडी गोल केलेली आहे, काठी काढली आणि बॅट्समन आता बाद झालेला नितीन बॅक टू द पॅव्हेलियन. आता 9 बॉल मध्ये 25 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 9 बॉल 25 धावा, 25 धावा 9 चेंडू. सहा चौकार आणि 1 सिंगलची गरज या मॅच मध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. सेक्टर बॉईज या टीमला येणाऱ्या 9 बॉल मध्ये 6 चौकार इथून मात्र मारावे लागतील जरी मॅच जिंकायची असेल तर. काय घडणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार पाहूया. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, श्रीकांत उर्फ मनी. 9ला 25 ची गरज असताना इथे 1 सिंगल आता कंप्लीट झालेले आहे. आता 8 बॉल मध्ये 24 करायच्या आहेत. 8 बॉल आणि 6 चौकार तुम्हाला इथून मारावे लागतील या मॅच मध्ये. नीरज आता या खेळाडूला आपलं रूप बदलावं लागेल. पुढे सरसावत, वा भाई वा, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 9 बॉल जरूर आला परंतु फिल्डिंग एफर्ट 100% एफर्ट देत असताना तो फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा या बॉलवरती ऍड केल्या गेल्या. आपल्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला फील्ड केल्या, धावची संधी. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. आता बॉल नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्या पॉपिंग क्रीजला
बॉलरचा पाय स्पर्श झाला आणि पंच नितीन सुतार यांची घारेची नजर. नो बॉल. आता 8 बॉल मध्ये 20 करायच्या आहेत. पुढे सरसावत फटका सजवला, एक धाव कंप्लीट. 7 बॉल मध्ये आता 19 करायच्या आहेत. या वेळेला देखील दांडी गुल केलेली आहे. बॅट्समन बाद. आता इथून मात्र मनीला देखील स्वस्तामध्ये पॅव्हेलियनच्या दिशेला जावं लागतंय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्वामी या खेळाडूच्या माध्यमातून. समीकरण अवघड होत चाललंय. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 19. फटका दमदार आहे. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल गॅप मधून सीमा पार येतो हा चौकार. 5 बॉल मध्ये 15 करायच्या आहेत. 5 चेंडू 15 धावा. इथे घडतंय काय? नो बॉल पंचाने घोषित केला. मॅच अजूनही ऑन आहे. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता 5 बॉल मध्ये 13. 3 चौकार 1 सिंगल. इथे पुन्हा एकदा नो बॉल आणि नो +1 म्हणजे 2 धावा. आता कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपला. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 11. 5 बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा हीच वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची. आणि मला संधी मिळालेली आहे सेक्टर बॉयज या टीम मध्ये. हे नीरज या बॅटरला आता सिद्ध करावं लागेल, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अजूनही मात्र 50-50 आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. काय घडणार? कोणता संघ जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. पाच चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. काय घडणार? काय बिघडणार? कोणता संघ जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला थोड्याच वेळात मिळणार. तुम्हा सर्वांना वेळ लावणारी स्पर्धा बॉक्स क्रिकेटची नामांकित स्पर्धा सेक्टर 9 वाशी परिसरातील. ज्या स्पर्धेची वाट 365 दिवस हे सर्व खेळाडू बघतात, तो दिवस आज मात्र उजाडलेला आहे. आजची पहिली रात्र या स्पर्धेची. चला जुना बॉल आपण द्यायचा. ऑर्गनाइज टीम. जुना बॉल द्यायचा आहे. 5 बॉल मध्ये 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. काय घडणारा? चला मॅच बॉल आलेला. पाच बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. सध्या नीरज चांगली बॅटिंग करतो. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत सेक्टर बॉयज या टीम कडून विजयाच्या. बॉल तयार झाला. इथे फटका तर चांगला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती रन्स प्राप्त झाली नाही. म्हणजेच इथे डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 11. चार मध्ये 11ची गरज असताना बॉल चालला गॅप मधून. आणखीन एक 30 आणि तर्रार फटका. 4 रन्स देऊन जातोय. मॅच इथून मात्र कुशल मुवमेंट आता आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 7. इथे घाई केली बॅट्समनने, घाई केली. यष्टीरक्षकाचं चोख काम आपल्याला पाहायला मिळालं. विक्रांत यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला आणि आता बॅट्समन इथून मात्र बाद झालेला. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे.
यावेळेचा हा बॉल याही मोमेंटला चांगला बॉल हाताळला. आता एक बॉल मध्ये 7, एक चेंडू 7 धावा, 7 धावा एक चेंडू. फटका चांगला आणि हा सामना जिंकलेला आहे विक्टोरियन्स या टीमनं. अभिनंदन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम विक्टोरियन्स, कारण हा सामना आपण जिंकलेला आहात. आणि या पहिल्या मॅच मध्ये पराभूत हार पत्करावा लागली सेक्टर बॉयज या टीमला. हार्ड लक बॅड लक त्यांना आपण देऊयात. चला फिनिशर 8 टीम कॅप्टन आपण टॉस जिंकला. मैदानाचा